शेतकरी मित्रांनो, रोप लागण आपण ज्यावेळेला करतो ती रोप लागण योग्य पद्धतीनं सेट झाल्या कशा पद्धतीनं ओळखायचं. आज ही लागण आपण 3 तारखेला केलेली, म्हणजे 3 फेब्रुवारी 2026 रोजी. आज 16 तारीख आहे आणि आज 13 दिवस रोपांचं वय झालं. जर तुम्ही रोप सेट झाले ओळखायचं कशानं हे तुम्हाला दाखवतो. जरा पुढे घे कॅमेरा यश. हे जो शेंड्यात जी पानं आपण कापलेली आहेत, ही पानं तुम्हाला त्याची वाढ झालेली दिसेल बघा. पहिली महत्त्वाची गोष्ट, हे शेंड्यातनं येणारं जे पान आहे हो का, हे पान आता हे कटिंगमध्ये सापडलं नव्हतं, वरचं शेंडा फक्त सापडलेलं. हे पान ह्याची वाढ तुम्हाला चालू झालेली ह्याच्यामध्ये दिसेल. तर हे ओळखून जायचं की आपलं रोप आता योग्य पद्धतीनं सेट झालं आहे आणि हे रोपाची वाढ आपल्याला योग्य पद्धतीने चालू. तुम्ही तिकडं बघितलं, पलीकडच्या बाजूला जर बघितलं तर ते तुम्हाला सरळ दिसेल की रोपांची वाढ आता चालू आहे. याचा अर्थ काय, मुळं योग्य पद्धतीनं चालू आहे. एक गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे, गन्ना मास्टर किटच्या आळवणी केल्यानंतर काय फरक होते. 13 दिवस झाल्यात, एक आळवणी झाल्या आणि आज उसाला आपल्या आज 13व्या दिवशी फुटवा दिसतो. इथं बघा खाली, हे दाखव यश. हे कुठं तर आहे, म्हणजे काय सगळ्या प्लॉटला आहे असं काही नाही. हे बघा इथं दिसतोय काय, कुठं तर आहे. पण आणि काही ठिकाणी इथं मग अशी आम्ही बघितली, हे बघा इथं दिसतोय. म्हणजे काही ठिकाणी मी आता फिरता बघितलं, काही ठिकाणी असं फुटवे दिसायला चालतं. आता इथं तर बघा, इथं बघा ह्या रोपाला पण इथं बघा कसा फुटवा दिसतो. सरास नाही, सरास बघायचं असलं तर 20 दिवसापर्यंत थांबा, सरास फुटवा दाखवतो. पण हे रोप चांगल्या पद्धतीनं सेट होणं, फुटवा येणं ही अतिशय म्हणजे ही जी गोष्ट आहे ही ऊस शेतीमध्ये अतिशय महत्त्वाची आहे. आपण 40 दिवसात सगळे फुटवे ऊसाचे काढून घेतो आणि त्याच्यानंतर परत उरलेल्या 60 दिवसामध्ये ऊसाची मोठी बांधणी. आपलं टार्गेट असतं 100 दिवसात ऊसाची बांधणी झाली पाहिजे. आता ड्रीप आपण टाकून घेतले तरी पण ह्या प्लॉटला आता पाटानं पाणी थोडं दिले, कारण ड्रीप अजून व्यवस्थित ॲक्टिव्ह चालू केलेलं नाही. तर आता ड्रीप चालू करून घ्यायचं काम चालू आहे. हे अशा पद्धतीनं आपलं रोप सेट व्हायला पाहिजे. फुटवा 20व्या दिवशी जवळपास 2-3 फुटवे दिसले पाहिजेत. करा, गन्ना मास्टर तंत्रज्ञान वापरा. अजून काय माहिती लागत असली तर ह्या कमेंटमध्ये विचारा. पण नियोजन अशा तगडं करा की 100 दिवसात ऊसाची बांधणी झाली पाहिजे. धन्यवाद.